ही धारणा मनामध्ये बुद्धीमध्ये कोरली गेलेली आहे। धारणेचा पसारा बुद्धीमध्ये जो अभिभवित झालेला आहे, झाडून पुसून बुद्धी स्वच्छ केल्याशिवाय पुढचं ध्यानाचं चौर सापडत नाही। अष्टांग योगाचे 7वं अंग म्हणजे ध्यान आहे। इथंही बुद्धी प्रधान असली तरी मनाच्या सहकार्याशिवाय आणि सहयोगाशिवाय इथं काहीही। बालाघाट चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करावे। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्रीमत् सद्गुरु चरणारविंदाभ्या नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। देह संवर्धन आणि विज्ञान विषयांतर्गत अष्टांग योग या 4थ्या प्रकरणातील 10 भागामध्ये जवळपास बहिरंग जे आहे अंग आपण पाहिलेले आहेत। यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार। आपण आता या भागामध्ये अंतरंगाचे जे 3 टप्पे आहेत, अंग आहेत, धारणा, ध्यान, 2 अंगाचा आपण समावेश या भागामध्ये करणार आहोत। म्हणून या अंतरंगी 3 अवस्थेचा या ठिकाणी आपण सविस्तर विचार करूया। त्रयम् अनंतरंग पूर्वेभ्यः, पूर्वेचे 5 अंग पूर्णतः सिद्ध केल्यानंतर करावयाची जी साधना आहे ही अंतरंग साधना। या साधनेला सुरुवात होते अष्टांग योगाच्या 6व्या अंगापासून म्हणजे धारणा। अर्थात धारणा या शब्दाचा जर विचार करायचा झाला तर मुळात ही धारणा मन आणि बुद्धीची एक संयुक्त परिपक्व निष्ठा जी पक्की बुद्धीमध्ये कोरली जाते, ठसली जाते। मन बुद्धीची संयुक्त लीला म्हणजे उभयांगी समावेशक समविचार जे दृढ झालेले असतात आणि ते कायमचे अंतरंगात अंतकरणामध्ये कोरले जातात आणि जिथं कोरले जातात त्याला चित्त म्हणतात। मुळात या धारणा शब्दातला धा शब्द जो आहे तो बुद्धिमत्ता दर्शक असतो, हा धातू शब्द। आणि अना म्हणजे अन्य विचाराची जी गर्ती आहे किंवा अन्य भौतिक विचार आपल्या बुद्धीमध्ये जडले जातात, घडले जातात। अना म्हणजे अन्य किंवा अन म्हणजे सूक्ष्म हालचाल। अशा प्रकारे या धारणा विसर्गाचा रेफ होतो आणि अना या शब्दाने धारणा असा शब्द होतो। जी बुद्धीमध्ये आपल्या जन्मताच बुद्धी ब्लँक असते, त्या बोरीपाट्या असते, तसं नंतर या बुद्धीमध्ये सगळ्या गोष्टीची माहिती संकलित, ज्या काही गोष्टी आपण पाहतो, ऐकतो आणि अनुभवतो, या सगळ्या गोष्टीचा ठसा या बुद्धीमध्ये म्हणजे मेंदूमध्ये आणि त्या ठिकाणी तो साठवला जातो। म्हणून ही यमादी पंच बहिरंगी पूर्वांगाचा अभ्यास केल्यावर जर प्रत्याहार सिद्ध झाला, अर्थात ज्या पद्धतीनं या बुद्धीवर भौतिक जीवनामध्ये जन्मल्यापासून जे संस्कार किंवा ज्ञानेंद्रियाच्या मार्फत जो आहार आपण स्वीकारतो, या आहाराचा जो परिणाम बुद्धीवर होतो आणि चित्तामध्ये कोरला जातो, या सगळ्या गोष्टीचा परिणाम ज्या पद्धतीनं होतो प्रत्याहारामध्ये त्याच उलट पद्धतीनं जी ठसलेली धारणा आहे ती पुसून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे। अर्थात जे ज्ञानेंद्रिय आहेत हे हळूहळू लचावतात विषयाचं सेवन करण्यासाठी, अन्यथा जन्मतः त्यांना तशी ओढ नसते, पण हळूहळू नंतर इंद्रियांना त्यांचे जे स्वाभाविक विषय आहेत ते सेवन करण्याची सवय लागते, व्यसन लागते आणि ते स्वभावात उतरत। मग नंतर या स्वभावापासून त्यांना अंतर्मुख करणं फार मुश्किल होतं। जे इंद्रिय हे बहिर्मुख झालेल्या इंद्रियाची अवस्था बहिरंग विषयाचा त्याग करून अंतर्मुखी बनवायचं हे फार अवघड काम आहे। म्हणून हा प्रत्याहाराचा टप्पा जो आहे तो भयंकर चढणीचा म्हणजे अवघड अंग आहे। कारण आतापर्यंत जे बुद्धीमध्ये कोरलं गेलेलं आहे त्या सगळ्या रेषा, त्या सगळे मार्क, त्या सगळे ठसे पुसायचे आणि सर्व ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना त्यांच्या स्वाभाविक विषयापासून दूर नेऊन अंतरंगामध्ये जे एकच विषय आहे परमात्म्याचा विषय, तो त्यांचा झाला नारायण, या एकाच विषयाच्या ध्यासानी त्यांना व्यसनाधीष्ट करायचं हे फार अवघड काम आहे। म्हणून हा प्रत्याहाराचा जो अभ्यास आहे तो सिद्ध झाला आणि बुद्धीची धार जी आहे, प्रवाहित होणारी वृत्तीधार आहे, ती वृत्तीधार जर बाहेर जाण्याच्या ऐवजी आत वळवली तर मन आंतरिक ध्यानावस्थेत प्राणशक्ती चेतनेसह मन प्राण प्रवाहाला घेऊन सुषुम्ना नाडीत प्रवेश करते। तेव्हा त्याला भौतिक विषयाची जाणीव होत। अर्थात हे मन संपूर्ण शरीरभर असं फिरत असते, ज्याला ज्याच्या गरजेनुसार ते त्या ठिकाणी जाऊन पोहोचत असते क्षणार्धामध्ये आणि त्या गरजेच्या
उपयुक्त ज्या गोष्टी आहेत त्या पुरवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून बुद्धी इंद्रियाचा आणि मनाचा स्वामी आत्मा या बाह्य भौतिक वस्तूच्या अभिलाषेत गुंततो, पण जोपर्यंत या विषयावर प्रत्याहाराचा पगडा जबरदस्त होत नाही तोपर्यंत हा अष्टांग योग धारणेचा जी वाट आहे, चढण आहे, ही त्या शिखरापर्यंत पोहोचणं दुरापास्त होतं. चित्त कोणत्याही कल्पित मायावी संकल्पनेशी संलग्न होत नाही तोपर्यंत ही अवस्था बदलत नाही. कारण बुद्धी सांसारिक बंधनातून पूर्ण मुक्त झाल्याशिवाय आंतरिक आत्मकल्याणाचा विचारही कोणी करू शकत. म्हणजे शेवटी विचार कसा येणार? जर तुमची इच्छा असेल तरच या विचारामध्ये तिचा पगडा भारी होतो आणि मग नंतर आत्मकल्याणासाठी मनुष्य विचार करू लागतो. पण जोपर्यंत हा आत्मकल्याणाचा विचार त्याच्या मनात डोकावत नाही, त्याची गरज त्याला कळत नाही, तोपर्यंत या गोष्टी त्याला साध्य होत नाहीत. म्हणून एकनाथ महाराज या ठिकाणी म्हणतात, नेहटूनिया आसना ऐक्य करोनी प्राणापाना, जो धरी योग धारणा सकळ सिद्धी जाना ते ठाई. सिद्धी कोणत्या ठिकाणी असते? सिद्धी कधी फलीभूत होऊ शकते याविषयी एकनाथ महाराज म्हणतात, आसन सिद्ध केल्यानंतर दीर्घकाळ एकाग्रतेने प्राणापानाचा अभ्यास अंगी जर बाणवली तर योग धारणा मजबूत होते. बुद्धी अंतर्मुख केल्याने सर्व सिद्धी आपोआप प्राप्त होतात. हळूहळू प्रत्याहार सिद्ध होऊन मन मुक्ततेचा स्वाद दाखवू लागतो. तेव्हा त्याला खऱ्या सुखाची अनुभूती येते. तेव्हाच मनाला सुखाचा सहवास उपभोगता येतो. परंतु त्याला भौतिक प्रापंचिक सांसारिक धारणा प्रभावाच्या प्रदूषणातून निखळ स्वच्छ होऊन आत्म्याच्या संग सहवासास पात्र व्हावे लागते. संकल्प रूपी पत्नीची चिठ्ठी घेतल्याशिवाय मनाला हे घडणे शक्य नसते. कारण मनाच्या दोन पत्नी आहेत, संकल्प आणि विकल्प. या दोघी तिच्या पाठीमागे लागलेले असतात. एक संकल्प करते आणि एक लगेच विकल्प मांडते. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोन्ही एकत्र आजूबाजूला बसलेले असतात. आणि मग त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज सुद्धा याविषयी सांगतात की तव धारणा वारू दाटिन्नले महाभूतांते एकवटिले, मग चतुरंग सैन्य निवटिले संकल्पाचे. या ठिकाणी या संकल्पाचं जे चतुरंग सैन्य आहे, एक संकल्प नसतो, कितीतरी अक्षयहिनी विचाराचं चतुरंग सैन्य असतं. इंद्रियासह भटकणाऱ्या मनसंकल्पाचा हा भौतिक पसारा आवरण्यासाठी बौद्धिक धारणेचे घोडे खंबीरपणे स्थिर करून महाभूतांचा स्थूल विस्तार एक संघ करावा लागतो. तरच मनातील या चतुरंग संकल्प लहरी थांबतात. अन्यथा हा मायावी धारणा प्रांत ओलांडणे म्हणजे प्रत्यक्ष रणांगणावर लढणे इतके अतिशय अवघड कठीण असते. तेव्हा पुन्हा ज्ञानेश्वर महाराज आपल्या ओवीत म्हणतात, ऐसा पवनाचे निपाठारे येता धारणेचे निपैसारे, क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. वाऱ्यावर स्वार होऊन मनाच्या उपद्व्यापाची मर्यादित धारणा दृढ आणि स्थिर झाली तरच चिंतनाने मनाला अष्टांग योगाचे पुढील 7वे ध्यान सूत्र सापडते. म्हणून हे धारणा जी मनामध्ये बुद्धीमध्ये कोरली गेलेली आहे, धारणेचा पसारा बुद्धीमध्ये जो अभिभवित झालेला आहे, हा पसारा मिटवल्याशिवाय, झाडून पुसून बुद्धी स्वच्छ केल्याशिवाय पुढचं ध्यानाचं चौर सापडत नाही. म्हणून आपण आता त्या ध्यानाविषयी थोडस चिंतन मांडू. अष्टांग योगाचे 7वं अंग म्हणजे ध्यान आहे. अर्थात इथंही बुद्धी प्रधान असली तरी मनाच्या सहकार्याशिवाय आणि सहयोगाशिवाय इथं काहीही घडत नाही. तसं आपण पाठीमागच्या भागामध्ये पाहिलेच आहे. संप्रज्ञाता हा जो लोकांचा गट आहे तो म्हणतो की हे सगळंच अंतरंगी आहे. अगदी यमनियमापासून आसन, प्राणायाम, प्रत्याहार मनाच्या उपस्थितीशिवाय हे सगळ्या मनाने करायच्या क्रिया आहेत. या भौतिक जीवनामध्ये हा सगळा पसारा मांडण्याचं काम किंवा या पसाऱ्यामध्ये गुंतण्याचं काम दुसरं कुणी केलेलं नाही तर मनानेच केलेलं आहे. आता मनाने केलेल्या या सगळ्या गबाळामध्ये, अडगळीमध्ये, या अडगळीमधून, या गबाळामधून कोण बाहेर काढणार आहे? तुकाराम महाराज म्हणतात की नको नको मना गुंतू माया जाळे. हे मना ह्या मायाजाळामध्ये तू गुंतू नकोस. म्हणून ध्यान शब्दाचा जर विग्रह केला तर तो धी अधिक अन
असा होतो. धी म्हणजे धरणे, म्हणजे बुद्धी प्रेरित हा शब्द आहे. ध हा शब्द बुद्धी प्रदर्शित करणारा आहे, बुद्धी निर्देशित शब्दच आहे. धी म्हणजे धरणे, अन म्हणजे सूक्ष्म श्वास हालचाली. सूक्ष्म हालचाली सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्या टिपल्या पाहिजेत. म्हणून ध्यान म्हणजे काय तर चिंतन आहे, स्मरण आहे, बुद्धीच्या मनाधीन वर्तनालाच आत्मकेंद्रित करणं आहे. बुद्धी जे मनाला सुचवत असते, सांगत असते, तेच मनाने विचार करायचे की बुद्धी काय सांगते आणि कशी सांगते आणि का सांगते, याचं चिंतन म्हणजे ध्यान आहे. बुद्धीमध्ये जे उठणारे तरंग आहेत ते तरंग मनामध्ये का घोळत राहतात, त्याचे स्पायरल मुवमेंट मनामध्ये होत राहते. मनाने हा विचार केला पाहिजे, मनाने हे चिंतन केलं पाहिजे की हे का होतं. म्हणून ध्यान बुद्धीचा स्वभाव आहे. ध्यान अधिक मन अधिक बुद्धी द्वारे आत्मकेंद्रित विचार करणे आणि श्वास गतीवर मन एकाग्र करणे हा ध्यान साधनेचा अभ्यास मार्ग आहे. या बाजूला इथं आपण आकृती दाखवलेली का बुद्धी आणि मन. चित्त म्हणजे या शरीरामध्ये चित्त असं कुठं एखाद्या ठिकाणी नाही आहे, त्याचं कुठलं स्थान नाहीये. मनामधली जी काय धारणा आहे की विचार चक्र आहे, या विचार चक्राला बुद्धीनं पुष्टी दिली तर तो पारित झालेला विचार, दोघांना उभयांगाने स्वीकारलेला जो विचार आहे तो कायम मेंदूमध्ये ठसवला जातो. त्याला चित्त म्हणतात. याला आठवावं लागत नाही, ते कायम स्मृती आहे. त्याला सबकॉन्शियस माइंड असं म्हणतात. अचानक घडलेल्या गोष्टीला, अचानक होणाऱ्या प्रतिसादाला अनकॉन्शियस मनामधून ते संकेत येत असतात आणि त्यानुसार आपण वागत असतो. या ठिकाणी हा जो चित्तामधला जो विषय आहे, हा चित्तामधला विषय फार महत्त्वाचा. अचिंतैव परम ध्यानम असं श्री शंकराचार्यांच्या मते अविचारिक किंवा चिंतामुक्त असणे हा ध्यानाचा सर्वोत्तम प्रकार. अर्थात ध्यान कधी यशस्वी होतं, जेव्हा मनातले विचार चक्र किमान अगदी 10 to 0 चिंतामुक्त होणं मनाचं म्हणजे ध्यानाची सर्वोच्च अवस्था. ध्यानम निर्विषयम मन, जेव्हा मन निर्विषय होतं, मनामध्ये कुठल्याही विषयाचं चक्र फिरत नाही, कुठल्याही इंद्रियाची मागणी मनाकडे येत नाही आणि मनाला काहीही काम शिल्लक उरत नाही. अर्थात इंद्रिय म्हणजे वस्तू आणि त्यांच्या सुखाचा विचार करण्यापासून मुक्ती, तेव्हा ध्यान सिद्ध होतं. तैल धारा इव चित्तवृत्ती इति ध्यानम. ध्यानाची व्याख्या सुद्धा अशी आहे, तेलाच्या धार जशी लॅमिनर फ्लो म्हणजे कुठेही तुटत नाही, अखंडपणे ती खालच्या दिशेनं वाहत असते, प्रवाहित असते, एकाच दिशेनं. इकडं तिकडे गेली तर ती अखंड राहत नाही किंवा ती लॅमिनर फ्लो त्याला म्हणतात. एकदम तारेसारखी ती धार वाहत असते. त्यामुळं या तेलाच्या धारेसारखी अखंड वाहणारी एक ताणता मनाची जेव्हा आत्म्याशी संलग्न होते, मन चिंतनात एक विषयावर स्थिर संलग्न होण्याची प्रक्रिया आहे आणि त्यालाच ध्यान म्हणतात. पतंजली योग सूत्रामध्ये महर्षी पतंजली म्हणतात की तत्र प्रत्ययैक तानता ध्यानम. पतंजली योग सूत्रात ध्यानाची व्याख्या चिंतन आणि बुद्धीच्या दृढ निश्चयाच्या आधारे मनात एक तानता स्थिर होणे अशीच केलेली आहे. प्रत्यय एक तानता म्हणजे ध्यानम. भगवान आपल्या गीता प्रबोधामध्ये अर्जुनाला सांगताना या ध्यानाचं महत्व सांगतात. श्रेयो हि ध्यानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. बघा, ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे. कोणतेही भौतिक ज्ञान असू द्या, विज्ञान असू द्या, सामान्य ज्ञान असू द्या, सर्वसामान्य ज्ञान असू द्या किंवा विशेष ज्ञान असू द्या, कोणतंही ज्ञान प्राप्त करायचं झालं तर अभ्यासच करावा लागतो. म्हणून अभ्यास महत्वाचा आहेच, पण अभ्यास केला म्हणजे सर्व झालं असं होत नाही. अभ्यासापेक्षा ज्ञान किती मिळालं आणि कोणतं ज्ञान मिळालं ते फार महत्वाचं. आणि विशेष म्हणजे ज्ञान मिळवलं तरी सुद्धा ध्यानात किती राहिलं हे फार महत्वाचं. ध्यानात आहे का? ध्यानात असणं म्हणजे पुस्तकात पाहून, ग्रंथात पाहून, कुणाला तर विचारून असं नाही, लक्षात बुद्धीमध्ये कोरलं गेलं पाहिजे. कारण जे नेहमी ध्यानात लक्षात ठेवले जाते तेच प्रत्यक्ष कर्म कृतीस उपयुक्त असतं. कारण प्रत्यक्ष कर्म करताना कोणी असं म्हणू शकत नाही की बाबा मी जरा बघून येतो, पाहून येतो. तुमच्या लक्षातच असलं पाहिजे ते काम करताना कोणत्या प्रकारे काम करायचं, कसं करायचं ते. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात, अभ्यासाहून गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेषी जे. अर्जुना, अभ्यास तर गहन करावा लागतो, अभ्यास तर महत्वाचा आहेच आहे. अभ्यासातून ज्ञान प्राप्ती हेही उपयुक्त आहे, पण ज्ञानापेक्षा ध्यानाला विशेष किंमत आहे. कारण ध्यानात जेवढं राहतं तेवढंच आपल्याला कर्मात उपयोगात आणता येतं. ध्यानात राहिलं नाही तर कर्मात उपयोगात येत नाही. म्हणून शिक्षण, प्रशिक्षण, शाळा, कॉलेज, विद्या
विद्यालय हे सगळे महत्वाच्या गोष्टी आहेत, परंतु या सगळ्या मार्गाने जे आपल्याला प्राप्त होतं ते ज्ञान आणि बुद्धिमत्ता दोन्हीचा विकास महत्वाचा असतो. कारण मन बुद्धीत साठलेल्या ज्ञानाचा उपयोग जे चित्तात साठलेला आहे ना त्याचाच उपयोग प्रत्यक्ष कर्म कृतीत होतो. कारण त्याच्याशिवाय ध्येय गाठण्यासाठी उपयुक्त काहीच ठरत. गरजेनुसार मनातील संग्रहित ज्ञान ध्येय प्राप्तीसाठी उपयोगाला आणता येते. त्यामुळे ध्यानाचे महत्व आगळ्याने वेगळे आहे. कायम ध्यानात काय ठेवायला पाहिजे ते अगोदर ध्येय निश्चित करायला पाहिजे आणि कायम ध्यानात कसं ठेवायचं याचा अभ्यास करायला पाहिजे. कायम ध्यानात कसं राहील हे ज्ञान मिळवलं पाहिजे आणि कायम जे ध्यानात राहील तेच अंतिमती सागती. शेवटी जे आपल्या मनात स्मरणात स्मृतीत राहणार आहे ना त्याचाच उपयोग आपल्याला अंतिम काळी होणार, अन्यथा काही उपयोगाचा. प्राणायाम अभ्यासाने भटकणारे मन एकाग्र होऊन आपोआप केंद्रित होते, तर ध्यान केल्याने मनाला आत्मसाक्षात्कार निश्चित होतो. म्हणून आत्मसिद्धीसाठी बुद्धी, मन आणि चित्त याचा परस्पर संबंध जाणून घ्यायला पाहिजे. कारण या ठिकाणी दुसऱ्या चित्रामध्ये तुम्ही व्यवस्थित पहा, त्यामध्ये आत्म्याचं स्थान, ज्ञानाचं स्थान, मनाचं स्थान, चित्ताचं स्थान आणि प्राणाचं स्थान आणि मन म्हणजे शरीराचं स्थान, स्थूल शरीराचं स्थान कसं विलेपित होऊन हे एका कोशिकेभोवती एवढं सगळं जमा झालेलं असतं. एक आत्मवंशाच्या सभोवती पंचमहाभूताचं वेटाळ एकावर दुसरं, दुसऱ्यावर तिसरं, तिसऱ्यावर चौथं, चौथ्यावर पाचवं, सहावं, सातवं असं हे स्थूल शरीर, सूक्ष्मांग शरीर, कारण शरीराभोवती सगळं विलेपित झालेलं असतं. आणि यांचा परस्पराशी संबंध कसा आहे, त्यांचं सिंक्रोनायझेशन कसं होतं, त्यांचं संलग्नता कशी चालते. म्हणून सूक्ष्मांग हे तेज तत्वाचं आणि वायू तत्वाचं मिळून मन बुद्धीचं तयार झालेलं असतं आणि स्थूलांग प्राण आणि म्हणजे आप तत्वाचं आणि स्थूल शरीर भूतत्वाचं अन्नमय कोश यांचं तयार झालं असतं. अर्थात प्रत्येक पेशीमध्ये हे पंचमहाकोश विलेपित असतात. मनाचा अनुभव आणि काल्पनिक विचार एक समान होतात तेव्हा मन बुद्धी दोघांचे एका विषयावर एकमत होते आणि ज्या ठिकाणी मन आणि बुद्धी यांचे परस्पर स्वीकारार्ह विचार कायमस्वरूपी साठवले जातात त्याला चित्त म्हणतात. अर्थात शरीरात मन पाठीच्या कण्यात राहते, मणक्यातून ती फिरते, म्हणून त्याला मन का असं नाव दिलेलं आहे. जिथं मन कायम राहत असतं तिथंच त्याचा प्रवाह होत असतो, टू अँड फ्रो, दोन्ही दिशेने त्याचा प्रवाह चालत असतो. संवेदनशीलतेचा म्हणजे संवेदना वहन जे होतं ते पाठीच्या मणक्यातून आणि म्हणून या पाठीच्या मणक्यामध्ये मनाचं कायमस्वरूपी वास्तव्य असतं. मन संपूर्ण शरीरात सर्व मनोमय ग्रंथी कोशाशी जुडलेले असते. प्रत्येकाला काय हवं काय नको याची सगळी इत्तंभूत व्यवस्था करण्याचं काम या मनाचं असतं. मग कुणाकून काय काम करून घ्यायचं, कुणाकून कसं काम करून घ्यायचं, कुणाकून कधी काम करून घ्यायचं हे सगळं मनाच्या आदेशानुसार करत असतं. म्हणून कवटीत असलेल्या त्या मेंदूमध्ये जो बुद्धीचा संग्रह होतो ते संग्रहालय आहे. माहिती जे काय ज्ञान इंद्रियामधून मिळते ते सगळं संग्रहालयात जमा होते. त्याचा अनुभव, त्याचं माहिती, सगळे तंबूत स्पष्टीकरण विवरण सगळं त्याच्यामध्ये असतं आणि म्हणून सर्व पूर्वानुभवयुक्त ज्ञान या मेंदूमध्ये साठवलं जातं आणि शरीराच्या सर्व कोशिकांना मनाद्वारे संदेशाची देवाणघेवाण केली जाते. हे चित्ताला शरीरात कुठेही विशिष्ट स्थान नाहीये, कारण चित्त म्हणजेच बुद्धी आणि मनाची सर्वसमावेशक दृढ धारणा जिथं संचित होते त्या मन बुद्धीच्या सहमतीला चित्त म्हणतात. बुद्धीत माहिती साठवणाऱ्या मेंदूचे दोन भाग असतात, एक मोठा मेंदू आणि दुसरा लहान मेंदू. एकाला चेतन मन म्हणतात आणि दुसऱ्याला अचेतन मन म्हणतात, म्हणजे कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड. टेरिबैलम त्याला छोटा मेंदू म्हणतात. शारीरिक अनेक कार्याचे समन्वय आणि नियमन याच मेंदूद्वारे करण्याचे संदेश निर्गमित करून होतात. सुरुवातीला मनाच्या आवडत्या विषयावर एकाग्र होऊन अखंड चिंतनाचा सराव करावा लागतो, असे महर्षी पतंजली या आपल्या योग सूत्रात सांगतात. यथा अभिमत ध्यानाद्वा म्हणजे विचारात जो विषय स्थिर होतो त्या विषयाचेच ध्यान मनात म्हणजे चित्तात स्थिरपणे असले जाते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे चित्त राहिलिया पांडवा प्राणाचा प्रणवची करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्निवरी. प्राणाचा प्रणवची करावा हा शब्द फार महत्वाचा आहे. म्हणजे काय, प्रियतम आत्म्यावर चित्त एकाग्र ध्यानमग्न होणे. ध्यानस्थ अवस्थेत जीवन
प्रवाह गतीत मंदावल्यामुळे ध्यानयुक्त प्राणायाम केल्याने शरीरातील रक्त पूर्णपणे शुद्ध होते. अर्थात प्राणायामाने काय होतं, कसं होतं, कोणत्या प्रक्रियेनं होतं, हे सगळं आपण 5व्या प्रकरणामध्ये फार सविस्तर वैज्ञानिक प्रमाणासहित पाहणार आहोत. पण एवढं या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवा की प्राणायाम केल्याने आपलं रक्त शुद्ध होत जातं. जसं जसं रक्त शुद्ध होतं तसे तसे फुफ्फुसात रक्त शुद्धीसाठी आवश्यक असलेल्या या ऑक्सिजन वायूची गरज सुद्धा कमी कमी होते. तर घर जर स्वच्छ चकाचक असेल तर परत परत पुसावं लागत नाही, त्याला परत परत झाडू मारावं लागत नाही. पण खूपच घाण असेल, 8-15 दिवस घर बंद असेल तर मग त्याला एकदा, दोनदा, तीनदा चांगल्यापैकी स्वच्छ करावं लागतं. तसं आपलं हे घर आहे, हे रक्तवाहिन्यामध्ये प्रवाहित होणारं जे रक्त आहे, या घराच्या कामकाज करण्यामध्ये ही ऊर्जा उत्पत्ती होताना आपण मागे पाहिलेलं आहे दुसऱ्या प्रकरणामध्ये. ही ऊर्जा उत्पत्ती करताना जे अन्न आपण विघटित करतो त्यापासून जे अपघातकी जे पदार्थ आहेत, अपायकारक जे अणुरेणू आहेत ते रक्तामध्ये मिसळतात. म्हणजे आपण पाहिलेलं आहे कार्बन आणि पाणी 2 अपघातकी पदार्थ आहेत, तयार होत असतात. आणि म्हणून कार्बनला काढण्यासाठी सर्व रक्त फुफ्फुसात येत असतं. कार्बन काढण्याची प्रक्रिया फुफ्फुसाच्या मेम्ब्रेनवर अल्व्हेओली ग्रंथीकोश करतात आणि त्याच ठिकाणी कार्बनला बाहेरच्या ऑक्सिजनशी संयोग होऊन कार्बन डायऑक्साईड तयार होऊन तो बाहेरच्या उच्छ्वासामधून फेकला जातो आणि कार्बन विरहित रक्त शुद्ध होऊन पुन्हा हृदयात जातं. परंतु ही जी प्रक्रिया आहे ती फार फास्ट आणि अतिशीघ्रपणे घडत असते. म्हणून या प्रक्रियेला पूर्णतः सक्षम करण्यासाठीच मनाच्या उपस्थितीमध्ये प्राणायाम करण्याची गरज असते. आणि मग जसा जसा प्राणायाम सिद्ध होत जातो तसं तसं हे रक्त शुद्ध होत जातं आणि रक्त जसं जसं शुद्ध होत जातं तसं तसं फुफ्फुसामध्ये ऑक्सिजनची गरज सुद्धा कमी कमी होते. तेव्हा प्राण स्थिर होऊन प्राण आणि आपानाची आवर्तन गती सुद्धा मंदावते. म्हणजे आता मिनिटाला 15 श्वास आपण घेतो, पण तेच आपण मनाच्या उपस्थितीमध्ये अगदी त्याला मिनिटाला 4, 3, 2 कमीत कमी श्वासोश्वासामध्ये हे रक्त स्वच्छ करू शकतो. नंतर तर रक्त स्वच्छ करण्यासाठी हवेची गरज लागत नाही, तेव्हा श्वासोश्वास करण्याची सुद्धा गरज लागत, इतकी ऑक्सिजनची कमी गरज शरीराला पडते. प्राणचेतनेसह पाठीच्या कण्याला जे जुळलेलं असतं माकड हाड, या माकड हाडाच्या टोकाला एक सूक्ष्म छिद्र असतं. त्या छिद्राला काकीमुख असं म्हणतात. त्या काकीमुखातून हे मन प्राणासहित, मन तर पाठीच्या मणक्यात वास्तव्य असते त्याचं, पण त्याचा विस्तार सगळ्या स्नायू ग्रंथीमधून बाहेरच्या त्वचेपर्यंत होत असतो. पण हे प्राणाला सगळ्या आतमध्ये खेचून आधार चक्रावर अगोदर स्थिर करून कडहाडाला असलेल्या सूक्ष्म छिद्रातून काकेमुखातून सुषुम्ना नाडीच्या गुहेमध्ये शिरावं लागतं. या सुषुम्ना नाडीला म्हणजेच पाठीच्या मणक्यातून हे जेव्हा मन प्राणासहित वर चढतं तेव्हाच त्या प्रणव स्वरूप आत्म्याची भेट होण्याची संभावना घडते. अर्थात त्या आत्म्याला स्पर्श करण्याचा जो प्रयत्न आहे मनाचा, तोपर्यंत या मनाला खऱ्या सुखाची अनुभूती होत नाही. गुहेतून मन वर चढून प्रणव आत्म्याला स्पर्श करण्यासाठी प्रयत्न करते. मेंदूच्या कवटीला वर एक सूक्ष्म ब्रह्मरंध्र असते, ज्याला शरीराचे 10वे द्वार मानले जाते आणि इथेच मुख्य आत्मांश निवास करतो. इथेच बुद्धीच्या शुद्ध धारणेमुळे मन आणि आत्मा प्रणव यांचा संगम होऊन मनात्मा समाधीस्थ होऊ शकतो. मग मनाला स्वतःचा उपद्व्याप काही शिल्लक राहत नाही. आणि प्रणव म्हणजे आद्य परमात्माच हरी नावाने अंशत्वे आनंदमय कोशावृत होऊन प्रकृती क्षेत्रात अवतरतो आणि येथे आत्मा नावाने नांदतो. याचा आपण उल्लेख पहिल्या प्रकरणामध्ये भाग पहिला, दुसरा म्हणजे कारणांग, महाकारणांग, सूक्ष्मांग काही व्हिडिओ आहेत ते बघितले तर आपल्याला त्याचा अर्थबोध होऊ शकतो. कुणी पाहिले नसतील तर ते अवश्य पहा. जेव्हा तो दुसरे तेज तत्वाचा ज्ञानकोश धारण करतो तेव्हा बुद्धीच्या आधारे तो स्वतःला अहंकार दिग्दर्शक मीचा अनुभव घेतो आणि बुद्धीवर तिसरे वायुरूप मनोमय कोशावृत्त चढते तेव्हा आतल्या बुद्धीचे 10 इंद्रियात विभाजन होते. तसे 10 होतात. ते 10 म्हणजे बुद्धी, ती 10 भागात विभागली जाते आणि मनाच्या नियंत्रणात बुद्धी चालते म्हणजेच इंद्रिय आहेत. इंद्रिय म्हणजे असं विशेष काही नाहीये, पण त्या अवयवामध्ये त्यांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. डोळ्यामध्ये बघण्याची शक्ती आहे, कुशलता आहे. कानामध्ये ऐकण्याची कौशल्य आहे. रसनेला म्हणजे जिभेला चाकण्याची हातोटी आहे. नाकामध्ये सुगंध, गंध,
दुर्गंध अनुभवण्याची व्यवस्था आहे, या सगळ्या गोष्टी या बुद्धीचाच भाग आहे. पण हे मन आणि बुद्धीचे दोघाचे हे 10 भाग आहे. प्राणयुक्त स्थूल शरीर नंतर इंद्रियाद्वारे मनाशी बांधले जाते आणि तेव्हा त्या समधारणेला चित्त म्हणतात आणि बुद्धीत साठवलेल्या विचाराशी मन सहमत होते आणि प्राणयुक्त स्थूल शरीर इंद्रियाद्वारे मनाशी बांधले जाते. प्राण सूक्ष्म देहाची आणि स्थूल शरीराचे संघटन एकत्र बांधतो. त्यामुळे पंचमहाभूते प्राकृत स्वभावासह शरीराच्या सर्व ग्रंथीत सूक्ष्म रूपाने एकत्र नांदतात. जोपर्यंत आत्मा, बुद्धी, मन, प्राण आणि शरीर एकमेकाशी एक संघ जोडलेले राहतात तोपर्यंत सूक्ष्मदेही मन स्थूल शरीरात प्राणासह राबत असते, कार्यरत असते. बाह्य वस्तूच्या दिशेने हा प्राकृत आवेगाने वावरत असते. चित्त, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या संबंधाने ध्यानस्थ होणे म्हणजेच हा अष्टांग योग साधनेचा फार अंतरंगी प्रयत्न असतो. शरीराचे आचरण, प्राणाचा संचार, मनाचे विचार आणि बुद्धीची धारणा, चित्ताचे चिंतन हे सर्व जेव्हा आत्माभिमुख होतात आणि मनाला अमृत स्वरूप आत्मचेतनेच्या दिशेने प्रेरित करतात तेव्हाच अष्टांग योग सिद्धीचे प्रयत्न सिद्ध होतात. म्हणून या आकृतीमध्ये तुम्हाला हे चित्र दिलेलं आहे. परत तुम्ही ते व्यवस्थित लक्षात घ्या. त्यामध्ये चित्त, आत्मा, ज्ञान, मन, प्राण, तन याचे वलय आहेत. हे वलय स्वतंत्रपणे कार्य करतात परंतु संयुक्तरित्या त्याचं आचरण करतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐके प्राणाचा हातू धरुनी, गगनाची पावटी करुनी, मध्यमेची नि दादरा होनी हृदया आली. प्राण चेतनेच्या हाताला धरून मन मध्यमा म्हणजे सुषुम्ना नाडीच्या मज्जातंतूच्या सहयोगाने आधार चक्राहून मणक्याला जोडलेल्या माकडहाडाच्या टाकी मुखातून या सूक्ष्म छिद्रातून आत मणक्यात प्रवेश करते आणि एक एक पायरी चढत 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 अनाहत चक्रस्थानी म्हणजे हृदयापर्यंत येते. अर्थात प्रत्येक चक्राच्या ठिकाणी प्रवाहित शारीरिक संवेदनाची क्रिया बंद करण्यासाठी मनाला खूप प्रयत्न करावा लागतो. कारण प्रत्येक चक्राच्या ठिकाणी काही शरीराचा भाग जोडलेला असतो. तिथून वर जेव्हा मन आणि प्राण निघून जातात तेव्हा खालच्या चक्राला बंद केलं जातं. म्हणून त्या बंद केलेल्या चक्राला जोडलेला जो शरीराचा भाग आहे तो अचेतन होतो. त्यात चेतना राहत नाही, स्पर्शज्ञान होत नाही, त्याला काहीही केलं तरी त्याचा अनुभव मनाला होत. अगदी आधार चक्रातून वर चढले की स्वादिष्टान चक्र म्हणजे आधार चक्रामध्ये जोडलेले जे हात पाय आहेत या पायांना जरी स्पर्श केला तरी अनुभवात येत. मग स्वादिष्टान चक्रामधून मणिपूर चक्रामध्ये आणि मणिपूर चक्राला भेदून जेव्हा अनाहत चक्रामध्ये जातं तेव्हा जठरापासूनचा सगळा खालचा भाग अचेतन होऊन जातो. मग त्या भागाला काही लागलं खुपलं तरी त्याचा काहीही परिणाम शरीरावर होतो. शरीर सचेत असलं तरी सुद्धा संवेदनाचं कार्य त्या ठिकाणी बंद झालेलं असतं. म्हणून संवेदनाची प्रक्रिया बंद करण्यासाठी मनाला प्रत्येक चक्रावर खूप काम करावं लागतं. सगळे धागे तोडून टाकावे लागतात. अधोर्ध्व गुढे काढी प्राण नवाची पेंडी बांधून घाली उडी मध्यमे माझी. अध आणि ऊर्ध्व अनाहत चक्राचा खालचा भाग आणि अनाहत चक्राचा वरचा भाग हे सगळं गुढ, कारण तोपर्यंत फुफ्फुस चालू असतं आणि तोपर्यंत हृदय पण चालू असतं. पण जेव्हा याला भेदून वरी जातो तेव्हा विशुद्ध चक्रामध्ये जेव्हा हे मन जातं तेव्हा फुफ्फुसाचं कार्य एकदम शून्य जवळपास होत असतं. 10:0. हृदयाचं सुद्धा धडकन एकदम मंद म्हणजे दमन, मिनिटाला एखादी, जे आज मिनिटाला 60-70 ठोके देते ते हृदय मिनिटाला एखादा ठोका देते. मग अशा प्रकारे 9 प्राणांना म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाक, कुर्म, कृकल आणि देवदत्त उपप्राण यांना घेऊन धनंजय प्राण सोडून म्हणून इथं 9 प्राण सांगितलेले. या 9 प्राणाला बांधून एकत्र हे मन वरती अनाहत चक्राच्या वरती जेव्हा चढायला लागतं तेव्हा खरी ध्यानमग्नता मनाला प्राप्त होते. ही क्रिया शाब्दिक बोला एवढी सोपी नाहीये. मी जेवढं सहजतेनं बोलतो असं वाटतंय ना, हे एवढं सोपं नाहीये. म्हणजे 9 प्राणाचं मन माकड हाडाच्या काकी मुखातून या मणक्याला जुडलेल्या त्या माकड हाडातून सुषुम्ना गुहेत प्रवेश करणं, शरीर स्तब्ध होऊन ध्यानमग्न होते तेव्हाच शरीर संवेदनाचे संकेत आणि आदेश वहन प्रक्रिया एकेका चक्रामध्ये बंद होत जाते आणि मन सूक्ष्मांग काढून घेते तेव्हा शरीर शून्य होऊन त्वचेला होणाऱ्या स्पर्शाचे ज्ञान बुद्धीला जाणवत नाही. कारण बुद्धीकडे वाहणारा जो संवेदन वाहन यंत्रणा आहे तीच
खंडित होत जाते. आत्मा शोधण्यासाठी शरीरासोबत मनाला ओळख विसरून शरीरभर पसरलेल्या प्राणशक्तीचा कारभार आवरून कार्यप्रवृत्त प्राण संचाला एकत्र करून अनुव्रत पंथे म्हणजे पाठीच्या मणक्यातून अनुव्रत पंथ त्यासाठी म्हणलेला आहे. सुषुम्ना नाडीतून प्राणासह यात्रा करावी लागते. एकाग्र ध्यान करण्याचे प्रयत्न सिद्ध करण्यासाठी प्राणायाम नियंत्रित करून प्राणासोबत मन आधार चक्र ठिकाणी असलेल्या माकड हाडाच्या सूक्ष्म छिद्रातून सुषुम्ना नाडीत प्रवेश करते आणि सुषुम्ना नाडीतील मणक्याचा एक एक पायरी चढून आधार चक्र सोडून स्वादिष्ठानातून मणिपुराचं ओलांडून हृदयाजवळ अनाहत चक्रापर्यंत येते. तेव्हा खालच्या तिन्ही चक्रामधून वाहणारा संवेदना प्रवाह बंद होतो. पचन संस्था, मलमूत्र विसर्जन संस्था आणि पायाच्या क्षेत्रातील त्वचेला होणाऱ्या संवेदनाचे प्रवाह संचलन बंद करण्याच्या क्रियेला चक्रभेदन म्हणतात. चक्रभेदन म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. या चक्रावर चाललेलं जे संवेदना वहनाचं दळणवळण आहे, या दळणवळणालाच ब्लॉक म्हणजे बंद केलं जातं. पुढे मन प्राणासह आज्ञाचक्राकडे जाण्याचा प्रवास पूर्ण करतो. तेव्हा ध्यानावस्थेत मन आज्ञाचक्रावर प्राणशक्तीला बसून काही काळ विश्रांती घेते. त्या आज्ञाचक्रावर प्राणशक्तीला बसवलं जातं, तिथं स्थिर केलं जातं आणि मन सुद्धा थोडा वेळ विश्रांती घेतं त्या ठिकाणी. येथे आज्ञाचक्रावर आल्याशिवाय मन प्राणासह खऱ्या ध्यानाचा अनुभव घेता येत नाही. बाकी मांडी घालून उगं बसणं, पद्मासन घालून बसणं, योद्धासन घालून बसायचं आणि कुठेतरी भोवया वाकडे तिकडे करून भोवयाच्या सेंटरमध्ये बघायचा प्रयत्न करायचा आणि कुठले तर रंग, चित्र, तेज, वलय दिसलं, प्रकाश दिसला असा कांगावा करायचा. याला ध्यान म्हणत नाही. ध्यान म्हणजे शरीराला दाबण जरी घुसवली तरी तुम्हाला कळली नाही पाहिजे. सुई नाही, काटा नाही, दाबण घुसवला तरी तुम्हाला कळला नाही पाहिजे. म्हणून चक्रभेदन म्हणजे चक्रातून जेव्हा मन प्राणासह वरती चढतं तेव्हा कुंडलिनी शक्तीसहित चढतं ते वर. तेव्हा ध्यानावस्थेत मन आज्ञाचक्रावर प्राणशक्तीला बसून विश्रांती घेते. येथे आज्ञाचक्रावर आल्याशिवाय मन प्राणासह खऱ्या ध्यानाचा अनुभव घेता येत नाही. यावेळी शरीरात कोणत्याही भागातून मन आणि बुद्धीला होणाऱ्या वेदना जाणवत नाहीत. हृदय गती चालू असली तरी एवढी मंद चालते की हृदयाचे ठोके अन्य कोणाला ऐकू येत नाहीत. कुणी तपासले यंत्रामधून तरी त्यांना ते जाणवत नाहीत. मन आत्ममिलनाच्या ध्यान धारणेत तल्लीन राहते. मनाला दुसरा विषयच माहित नसतो. फक्त आत्म्याशी मिलन हा एकच विषय त्याच्या ध्यानात असतो आणि त्या ध्यानात असलेल्या विषयांच्या प्रभावाने ते पुढे पुढे सरकत असतं. प्राणाला आज्ञाचक्रावर ठेवून मन स्वतः बुद्धिबळांनी बुद्धीच्या साह्याने बुद्धी सुचवते, बुद्धी तिथं मदत करते, साह्यभूत होते आणि मग बुद्धिबळाने सहस्रार चक्राकडे बोट दाखवते. बाबा तुला आता इथं उडी मारावं लागेल, माझं सुद्धा साह्य संपलं, आता मी सुद्धा इथपर्यंतच तुला मदत करू शकतो, फक्त सूचना करू शकतो. तू ज्याचा शोध घेतोयस तो तिथं आहे. पुढं ब्रह्मरंध्रस्थ आत्म्याला भेटण्यासाठी पुढं त्या एकट्या मनाला झेप घ्यावी लागते, उडी मारावी लागते. म्हणजे सर्कशीमध्ये अंधारामध्ये झोका आपला सोडून दुसऱ्या झोक्याला पकडण्याची जे कौशल्य आहे, कुशलता ती त्या ठिकाणी मनाला करावी लागते. अंतराळात उडी घेतल्यासारखं घ्यावं लागतं, माहित नाही, आणि कितीदा खाली आपटावं लागतं तेही माहित नाही. त्या ब्रह्मरंध्रामध्ये जाऊन पोहोचावं लागतं. फक्त दिशा माहिती आहे वरती आणि हा बसलेला असतो आज्ञाचक्रावरती. त्या आज्ञाचक्रावरून ब्रह्मरंध्रापर्यंत उडी मारणं म्हणजे फार मोठं अंतर येते. एवढं जवळ अंतर नाही येते. मनाला आधाराशिवाय आतापर्यंत जो चढला मन ते पायऱ्या पायऱ्याने आलं मणक्यातून. तेव्हा मूर्धनीवरी म्हणजे कवटीची शिखरावर मनाला आत्मस्वरूपाचा अनुभव घेता येतो. म्हणजे मन शरीर संचाशी प्राणशक्तीच्या धाग्याने बांधले जाते. आत्म्याला भेटताच मन प्राण कवचातून मोकळे होते. प्राणमय कोशामधून या ठिकाणी मन मोकळं होतं. तोपर्यंत प्राणमय कोश त्यांचा गळत नाही. प्राणाला घेऊन चालावं लागतं, कारण प्राण त्याला सोडतच नाही. या ठिकाणी त्याची आणि प्राणाची ताटातूट होते आणि मग या एकट्या मनाला त्या प्रणव स्वरूपाला भेटता येते. याचा अर्थच आत्मा स्वतःच शुद्ध चेतना शक्ती बनतो. तेव्हा मनाला विजयी झाल्याचा आनंद होतो. तयावरी जैत रे जैत म्हणून ध्यानाचे निशान वाजत, दिशे तन्मयाचे झळकत एक छत्र. आज्ञाचक्रावर बसून ध्यान ध्वजा फडकवताना मन समर्थ होऊन सर्व विषयावर विजय मिळवते. या स्थितीत मनाला काळही पकडू शकत नाही. काळाच्या ताब्यात मन राहत नाही. मन स्वतःचेच वलय, स्वतःच आवरण, स्वतःचीच दशा ते विसरून जातं आणि मग हे मन आपला मनमय कोश सोडून सहस्रार चक्रस्थ असलेल्या आत्मवंशाला भेटतं. तेव्हा हे मन त्या ब्रह्मस्थितीमध्ये विरघळू शकतं. ब्रह्मस्थिती म्हणजे विलीन होऊ शकतं किंवा ते परत पुन्हा भौतिक स्थितीला पण येऊ शकतं. त्याला दोन ऑप्शन आहेत त्या ठिकाणी. सहस्रार चक्रावर आत्म्यासह समाधीस्थ शांत मनाला शोधून यमाला सुद्धा बाहेर काढता येत नाही. इथं यमाचा
अधिकार चालत नाही, म्हणून यमाची सत्ता या ठिकाणी निरस्त होते. म्हणून ही ध्यान अवस्था जी आहे एवढ्या परिपक्वतेची असावी लागते. त्याच्यानंतर आपण समाधी अवस्थेचा अभ्यास पुढच्या भागात करू. याच ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.